मिरजेत डॉल्बीला फाटा देऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी। लुंबिनी बुद्धविहार योगीनगर येथील जयंतीने सगळ्यांच्या समोर आदर्श ठेवला। योगेंद्र थोरात यांचा अनोखा उपक्रम प्रभाग क्रमांक 20 चे माजी नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या लुंबिनी बुद्धविहार योगीनगर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। डॉल्बी आणि इतर अनावश्यक खर्चाला फाटा देत योगेंद्र दादा थोरात यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी करून डॉल्बीच्या धूमधडाक्यात गुरफटत चाललेल्या तरुणांना वेगळा संदेश दिला। आज या योगीनगर बुद्धविहारमध्ये बुद्धवंदना करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र, भारतीय संविधानाची कलमे, पाठांतर स्पर्धा, बाबासाहेबांचे जीवनगाथेवर वक्तृत्व स्पर्धा तसेच 3 ते 4 तास वाचन करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं। या आयोजित केलेल्या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आणि यावेळी सांगली महापालिकेचे आयुक्त रविकांत अडसूळ, महात्मा गांधी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष विलास देसाई, बुद्धविहाराचे विश्वस्त यांच्यासह आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला हा मूलमंत्र जपला पाहिजे आणि त्यांच्या विचारांची जयंती साजरी करून त्यांना खरे अभिवादन असेल असं मत योगेंद्र थोरात यांनी व्यक्त केले आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त आज मिरजमध्ये लुंबिनी बौद्धविहार योगीनगर जे आम्ही सगळ्यांनी इथं स्थापन केलेलं आहे, तिथे खूप चांगले लोकांचे उपक्रम सुरू आहेत। आज मुलांनी 9 ते 12 पर्यंत वाचन केलंय, अजूनही वाचन चालू आहे। संविधानाची कलमं आम्हाला वाटलं होतं 14-15 येतील, मुलं 50 पर्यंत संविधानाची कलमं आज सांगत आहेत। वाचन केलेल्या मुलांची तर अजून संख्या वाढतच आहे। आणि मुलांची चित्रकला बघितली आपण तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांची खूप चांगली त्यांनी चित्र रेखाटलेली आहेत। आणि वक्तृत्व स्पर्धा, गाणे आपण पाहू शकता की मुलींनी रांगोळी इतकी चांगली काढलेली आहे। हे स्वयंभू पद्धतीने व्हायला लागले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आम्हाला प्रेम आहे, ते प्रेम आम्ही व्यक्त करायला लागलोय। आम्ही भाषणातून व्यक्त करतोय, आम्ही कवितांमधून करतोय, आम्ही गाण्यांमधून करतोय, आम्ही चित्र काढून करतोय। या प्रकारची विचारांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची झाली पाहिजे। त्यांच्याच मूर्तीपुढे डॉल्बी लावून सगळा सत्यानाश जे सुरू आहे ती या पुढच्या पिढीनं करू नये म्हणून आम्ही छोटासा प्रयत्न करत आहे। आम्हाला माहित आहे की जंगलात आग लागलेली आहे, मात्र आम्ही चोचीनं पाणी टाकून आम्ही सगळेजण त्या विचाराचे आम्ही हे आग विझवायचा प्रयत्न करतच राहणार। पुढच्या वर्षी पण आम्ही असे उपक्रम घेणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी फक्त जयंतीपुरते नसून आमच्या त्या आत्म्यात बसलेले आहेत, आमच्या विचारात बसलेले आहेत आणि आम्ही त्यांना कधीही निरोप देणार नाही। उलटा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारच आहे। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। शिक्षणासाठी या मुलांसाठी मी नगरपालिकेची शाळा डेव्हलप केलेलेच आहे। संघटित व्हा, मला म्हणायला हे वाटेल की आज 2 मंडळ असतील तर 1 मंडळ झालं पाहिजे, मात्र 2 मंडळाचे 4 मंडळ होत आहेत। हे कोण करतंय, कुणाच्या फायद्यासाठी करतंय, हे युवकांनी थोडा विचार केला पाहिजे आणि आपलं लक्ष आणि आपली चाल, आपली वाटचाल सगळंच आपलं बौद्ध विहाराच्या दृष्टीनं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महान व्यक्ती आपल्याच जन्मलेला आहे, त्याची गुण आणि सगळं घेऊन लोक बाहेरचे देश आज पुढे जात आहेत। आपणही पुढे गेलं पाहिजे। आपल्या मुलांना, पुढच्या पिढीला आपण चांगलं शिकवूया आणि या जयंतीनिमित्त हा चांगला उपक्रम आपण घेऊया असं मी सगळ्यांना विनंती करतो, सूचना करतो। जय भीम, जय भीम, जय भीम। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।